आशिष मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा। आज आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत आणि सगळ्यात जे ठरवून आलेले आहेत की आज मी धमाल करणारच आहे, आज मी स्वतःसाठी जगणार आहे। किती पण येऊ देत भाऊजींचे फोन मी उचलणारच नाही। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण खेळायला सुरुवात करूया। पण या सगळ्या माहेर वाशिणी माहेरी आलेत म्हटल्यानंतर माहेरची आठवण इथं निघणार। चला तर मग जाऊया या सगळ्या तायांसोबत त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये। रागिनी मुकुंद गावळे। आणि माहेर कुठलं? जळगाव। जळगाव। आणि सासर? छत्रपती संभाजी नगर हे सासर। वा, व्हेरी गुड। आणि भाऊजी काय करतात? ती कंपनीत आहे। किती वर्ष झालीत लग्नाला? 5 वर्ष कंप्लीट झाले। 5 वर्ष? ओ हो। काय प्रगती? एक मुलगा। अरे प्रगती म्हणजे भाऊजींचं कसं चाललंय? भाऊजींचं प्रमोशन झालं की नाही? एका घराची 2 घरं झालीत की नाही बुवा? मग ही प्रगती विचारायचे। एक मुलगा आहे, चांगली आहे, पण प्रगती चांगली आहे, छान आहे प्रगती। बरं, काय सांगशील तू माहेरच्या आठवणींबद्दल? माहेर म्हटलं तर तुझ्या डोळ्यासमोर कोण येतात? आई की बाबा? आई। काय सांगशील आईबद्दल? ऍक्च्युली आईशिवाय घरच नाहीये। बरोबर। आई आहे तर माहेर आहे, नाही तर त्या माहेरला अर्थच नसतो। बरोबर। मी 12वी पर्यंत मराठीमध्ये शिक्षण केलंय, त्यानंतर मला बीकॉम करायचं होतं पुढे। अच्छा। मी बीकॉमचा फॉर्म भरला, त्याच दिवशी आमच्या घरी पाहुणे आले आणि त्यांनी सांगितलं की आमची मुलगी मोठ्या कॉलेजमध्ये छान शिक्षण करते, पुढे तिला छान ऑपॉर्च्युनिटी आहे जॉब वगैरेची, तर तुम्ही पण तुमच्या मुलीला त्यातच टाका। मला ते करायचं नव्हतं, पण घरच्यांनी थोडा दबाव टाकला की नाही कर कर। मी केलं, पण एकदम इंग्लिश मीडियम आलं ते, आणि त्यात 10 सब्जेक्टमधून मी 7 क्लिअर केले, फक्त 3 बॅक राहिले। त्या टायमाला खूप मोठी गोष्ट होती, कधी बॅक नव्हती राहिली आणि एकदम इंग्लिश मीडियम मध्ये गेल्यामुळे बॅक राहिली, आणि घरातून दबाव होता, तू जर फेल झाली तर तुला घरातून काढून टाकू म्हणून। अरे बापरे। तर रिझल्ट आल्यावर मी 3 महिने घरात सांगितलंच नाही। बॅक होती ना सर, म्हणजे 3 विषय राहिले ते 3 महिने सांगितलंच नाही? भीती होती ना। पण मग सांगितलं काय घरी? रिझल्ट काय लागला? पास झाली म्हणून? नाही, मी काहीच सांगितलं नाही। आणि कॉलेजमधून पण मेंटली टॉर्चर करायचे, म्हणजे तिथे कसे कपड्यांवरून जज करत होते। अच्छा। जे दिसायला छान त्यांना पुढे पुढे, आणि जे साधारण त्यांना असंच काहीतरी म्हणून मागे करायचे। तर कॉलेजमधलं पण टेन्शन आणि घरचं पण टेन्शन, तर मी घरी रिझल्ट कसं सांगू? जर सांगितलं तर मला मम्मीने घराच्या बाहेर काढलं तर मी काय करू, असं टेन्शन होतं सर। 3 महिने डिप्रेशन मध्ये गेली, तर एका महिन्यात मला तापाने 2 झटके आले। 3 महिने डिप्रेशन मध्ये गेली, तर एका महिन्यात मला तापाने 2 झटके आले। ताप जाऊन। अरे बापरे। अक्षरशः डॉक्टर म्हणे तुम्हाला तुमची मुलगी नको आहे का? मी भीतीने सांगितलंच नाही। निघाले 1.5-2 महिने निघाले, कंडिशन माझी खराबच होती। मग एकदम माझी मम्मी अशी जवळ येऊन बसली, काय झालं म्हणे तुला? तू इतकं टेन्शन घेतीये, कशामुळे तुला इतकं प्रॉब्लेम होतोय? मग मी मम्मीला असंच घाबरत घाबरत सांगितलं की मम्मी तुम्हाला म्हटले ना की कॉलेजमध्ये जर फेल झाली किंवा बॅक राहिली तर तुला घरातून काढून देईल म्हणून। त्या धाकाने म्हटलं, मी 10 सब्जेक्ट मधून 7 सब्जेक्ट पास झाली आणि 3 बॅक राहिली। म्हटलं हे टेन्शन होतं, मी सांगितलंच नाही की मी 3 बॅक आहे म्हणून, की घरातून काढलं तर मी कुठं जाईल म्हणून। तर ते टेन्शन ऐकलं मम्मीने, की माझ्या मनात इतकं होतं, ते ऐकल्याबरोबर मम्मी रडायला लागली की माझ्या चुकीमुळे माझ्या मुलीवर इतकं घडलं की ती मरणाच्या दारात गेली म्हणून। त्यानंतर मला
मला मम्मी म्हटली की नाही ठीक आहे, याच्यानंतर तू जरी फेल झाली तरी मी तुला एका शब्दाने काही म्हणणार नाही. मला तू पाहिजे, तुझं शिक्षण नाही पाहिजे. आणि या गोष्टीतून बाहेर पडायला मला पूर्ण 1 वर्ष लागलं. त्याच्यानंतर मी दुसऱ्या कॉलेजला बीकॉम ला ऍडमिशन घेतली. बीकॉम कम्प्लीट केली. हो, वाह, क्या बात आहे. complete केलं. त्याच्यानंतर माझी आई माझी मैत्रीण झाली. अच्छा. आणि माझे मिस्टर आहे, मला ते आवडले, तर मी हक्काने जाऊन माझ्या मम्मीला स्वतः सांगितलं की मम्मी मला एक मुलगा आवडतो म्हणून. म्हणजे काही जण कसे फायदा घेतात ते बघा. हा, नाही सर, नाही. अलाउड नव्हतं. अच्छा. हा, म्हणजे तुझं लव्ह मॅरेज? हो. ओ अच्छा, असं. ती गोष्ट खूप मोठी आहे माझ्यासाठी. या परीक्षेत तू पूर्ण विषयात सगळे पास झालेले आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, क्या बात आहे. मग आईने असं विचारत, आईने काय सांगितलं, काय म्हणलं झालं आईचं तो विषय? तर मी त्यांना घरी बोलवलं, अच्छा. मम्मी भेटली, आवडलं, हो म्हटलं. ओके, वा, क्या बात आहे, खूप छान, व्हेरी गुड. आता या सगळ्या टाइम बरोबर आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळामध्ये, कारण त्यातूनच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बाहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या पहिल्या खेळाला. पण त्याआधी तुम्हाला सांगतो की ही जी खुर्ची माझ्या बाजूला आहे ती मानाची खुर्ची आहे. आणि आपल्या आजच्या भागाची जी हुकमाची राणी असणार आहे ती या खुर्चीवरती अगदी बिंदासपणे दिमागदार हा विराजमान होणार आहे. तेव्हा बघूया कोण होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. आता हुकमाची राणी होण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला पहिल्या खेळासाठी आपल्याला काही ताया लागणार आहेत. या लकी ड्रॉच्या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. लाल रंगाच्या चिठ्ठ्या ज्या तायांच्या हातामध्ये आलेल्या आहेत त्या ताया गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. कोण आहेत त्या हातवरती करा लवकर. व्हेरी गुड. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून इथे ह्या 16 तायांची निवड झालेली आहे. आणि या 16 तायांमधून 10 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण आपला हा जो पहिला खेळ आहे त्या पहिल्या खेळाबद्दल मी तुम्हाला सांगतो. 2 ग्रुप आहेत 8-8 जणींच्या समोरासमोर. ह्या ठिकाणी एका ताईच्या हातामध्ये फुगा आहे, दुसऱ्या ताईच्या हातामध्ये तिकडे फुगा आहे. संगीत सुरू होईल. त्या संगीत सुरू झाल्यानंतर हा फुगा एकमेकींकडे पास करायचा आहे. ओके. आणि संगीत थांबल्यानंतर जिच्या हातात फुगा असेल त्या 2 ताया बाद होणार आहेत. अशा 6 ताया बाद होणार आहेत आणि 10 ताया जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, तर अजिबात वेळ झालं तर सुरू करूया. हा चला तर मग त्यासाठी म्युझिक प्ले. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, Get down to the funky beat. मुझे दिल को तेरा देवा, Come on, come on, come on. मुझे प्यार नहीं तुझसे है बात, मुझे दिल को तेरा देवा, मुझे प्यार नहीं तुझसे. 2 ताया बाद झालेल्या आहेत. इकडे द्या, इकडे द्या, इकडे द्या. हा, एक तुमच्याकडे घ्या आणि एक तुमच्याकडे घ्या. आता ओके, म्युझिक प्ले. ऐका दाजीबा, 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 ऐका दाजीबा. तुम्ही बाद झालेले आहेत. म्युझिक प्ले. किती आहिले, किती कहिले, व्हेरी गुड. अच्छा, किती आहिले, मागे टाळ्या वाजवायच्या. किती आहिले, किती कहिले, सबको लगता है Very good. हम मिच पहिले, सबको लगता है हम मिच पहिले. लवकर, 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 लवकर. हा. तेरी महबूबा अरे बापरे, झपाट झपाट चालू आहे. में मेरा दिल डूबा, तेरी नाही बोलायचं नाही, आनंद घ्यायचा नाही. आवाज़. ए बाद झालेले आहेत. काय झालं? नाही हातात न उडला तो. हातात ना उडला तर मग काय झालं शेवट? मग तो पास केला होता ना माझ्या हातात मी. नाही नाही नाही, म्युझिक थांबलेलं तेव्हा फुगा तुमच्या हातामध्ये होता. नंतर तो असा उडालेला आहे. नंतर तो असा उडालेला आहे. ओके, सगळ्यांना बेस्ट ऑफ लक, छान खेळा. ओके.
ह्यातून सुद्धा माईक काही सोडलेला नाहीये. आणि दुसरी ताई बाद झालेली आहे. ही ताई तिच्या हातामध्ये फुगा होता. ताई खूप खूप अभिनंदन, तू बाद झालेली आहे, तू बसू शकते. व्हेरी गुड. आणि अशा पद्धतीने 10 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, कारण त्यातलीच होणार आहे एक आपली हुक्काची राणी. पहिल्या खेळातून ह्या 10 ताया आल्या आहेत आपल्या ह्या पुढच्या फेरीमध्ये, आणि हा फेरीतला खेळ आहे हा खेळ असा आहे की सगळ्यांनी हा जो पेपर ग्लास आहे तो असा आपल्या डोक्यावरती ठेवायचा आहे, आणि मी 1, 2, 3 मिनिटानंतर तुमच्या समोर जी सफेद लाईन आहे ती पार करायची आहे. ओके, ती पार करत असताना समजा कप खाली पडला तर तो तसाच कप घ्यायचा आहे, पुन्हा इथे यायचंय, पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची आहे आणि ती पुढची लाईन क्रॉस करायची आहे. पहिल्या 5 तया ज्या कप अगदी व्यवस्थित डोक्यावरती घेऊन ती लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये, आणि त्यातलीच होणार आहे आपली आजच्या भागाची हुकुमाची राणी. कळले तुम्हाला? हा, चला तर मग सुरू करूया. चला, त्याआधी सगळ्यांनी कप डोक्यावरती ठेवा. हा, व्हेरी गुड. व्यवस्थित, हा व्यवस्थित ठेवा. चला, वेळ तुमची सुरू होते. 1, 2, 3. हा हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, पुन्हा मागे, पुन्हा मागे, पुन्हा मागे. हा, चल, व्हेरी गुड. हा हा हा, शाबाश. हा हा, व्हेरी गुड. हा, व्हेरी गुड. हा, पडला, पुन्हा पडलेला आहे. हा, लवकर घ्या. व्हेरी गुड. हा हा, व्हेरी गुड. ये बात. अरे, परत पुन्हा पडलेला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, मस्त. हा, मस्त. हा, व्हेरी गुड. हा, व्यवस्थित, व्यवस्थित. हा, इथे आहे, घ्या लवकर. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. एक कप, माझाच पहिला कप या खेळातून. या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. कसं वाटते कप डोक्यावर ठेवून जाताना? खूप छान वाटलं. म्हणजे लक्षात नव्हतं की पडलाय का नाही पडलाय, पण कॉन्सन्ट्रेशन होतं आणि पुढे गेले मी. ओके, पण कसं वाटतंय? सगळ्यांना छान वाटतंय? खूप छान. हा, ताई कसं वाटतंय? छान वाटते. हा, नेकलेस भाऊजींनी दिलाय? हो, हा, कधी दिला होता? बरेच दिवस झाले, आठवत नाही. आठवत नाही? बरं, ठीक आहे, पण भाऊजींनी दिलाय बाबा. हा, म्हणजे कसं आहे ताई, कशी वाटते? एकदम मस्त. कसं वाटतंय तुला हा मजा खेळ? येतेय. खूप मजा येते. व्हेरी गुड. लहान झाल्यासारखं वाटतंय. लहान झाल्यासारखं वाटतंय. व्हेरी गुड. ताई, तुला कसं वाटतंय? छान वाटते. छान वाटतंय ना? व्हेरी गुड. हा, ताई, तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. जेव्हा विद्यार्थ्याचे आम्ही जेव्हा कॉम्पिटिशन घेतो हा. तर त्यामध्ये आज विद्यार्थी म्हणून मी इथे स्पर्धक तुम्ही म्हणून- शिक्षिका आहात? हो, शिक्षिका. ओ, आज बाई आज चाललेल्या मला इथे. खूप आनंद वाटतंय की विद्यार्थी म्हणून मी इथे आहे. वा, क्या बात. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. चला तर मग सुरू करूया आपला हा खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हा, हे आता आपण आहोत मळ्यात उभे आहोत. हे आहे तळ. ठीक आहे. हा, तळ्यात मळ्यात उडी मारायची. जी ताई उशिरा उडी मारेल ती बाद. ठीक आहे. चला तर मग हा, हे तळ आहे, हे मळ आहे. हा, ठीक आहे. तयार आहेत तुम्ही? चला, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. ओके, आणि त्याच्यासाठी सुरू करूया. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात. शाबाश. नाही, आउट झालेली आहे. हरकत नाही ताई, तू बसू शकतेस. क्या बात आहे. यातून 2 ताया जाण्यात आपल्या पुढच्या फेरीमध्ये. अजून 2 ताया बाद होणार आहेत. बघूया कोण आहेत त्या 2 ताया. बापरे, ताईंचं काही एकाग्रता आहे. हा, नजर हटतच नाही. नजर हटी. ओके, रेडी. चला, सुरू करूया. तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, मळ्यात तळ्यात, तळ्यात. ताई बाद झालेली आहे. खूप खूप अभिनंदन ताई. हा,
तळ्यात आहोत. ओके चल रेडी. हा 1 2 3. मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. शाबाश. ताई बसून घे. आणि तळ्यात मळ्यात या खेळातून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या दोघींपैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. नाव काय तुझं सांग बरं. मीनाक्षी गाडेकर. मीनाक्षी ताई. हो. आणि माहेर कुठलं. माहेर माझं आई वडील आई बाबा इथेच राहतात, पण तसं मी फुलंब्री तालुक्यातली. अच्छा. आणि सासर. हा सासर सुद्धा फुलंब्री तालुक्यातलं. कसं वाटतंय या शेवटच्या खेळापर्यंत आलं खूप छान वाटतंय. त्यामध्ये भीती सुद्धा वाटते की दोघींपैकी कोण. अच्छा. हो की नाही. पण आपल्यामध्ये काय माहिती ना हो, ती पण हिंमत एक आणि आत्मविश्वास येतोय. हा, शेवटचं ये म्हणजे बात. आत्मविश्वास खूप आला. होणार ना. म्हणजे हो. तूच होणार हो. हुकमाची राणी. हो. बरोबर. हा. क्या बात आहे. व्हेरी गुड. खूप छान. ताई तुझं नाव सांग. माझं नाव विशाखा अनिकेत निलावार. ओके. माहेर कुठलं. माझं माहेर पंढरपूर. पंढरपूर. ओ हो. सासर छत्रपती संभाजीनगर. वा खूप छान. भाऊजी काय करतात. त्यांचा बिझनेस आहे, Business टूर्स आहे. अँड ट्रॅव्हल्स. ओके. इट्स अ बिझनेसमॅन. या ओके. ओके. पण मग आता तू काय आता ह्या शेवटच्या खेळापर्यंत तू इतके आलीस तर मला वाटतं 16 तायांमधून तू आलेली आहेस. मी एक विचार केला, घरी तर मीच हुकमाची राणी आहे, इथे पण झाले तर काय हरकत आहे. नाही हरकत आमची काहीच नाही. मी तर म्हणते सगळ्या ताईंनी व्हायला पाहिजे हुकमाची राणी. अरे आमच्यासाठी तुला सांगू का, माझ्यासाठी तर तुम्ही सगळ्या हुकमाच्या राण्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या तुमच्यासाठी होऊन जाऊ दे. इथे पण होऊन दाखवेल. हो ना. व्हेरी गुड. ताली दे दे. हा ये बात. हा तर आता सुरू करूया आपला हा खेळ. या खेळाचं नाव आहे, समोर जे तुम्हाला 2 फुगे दिसत आहेत, ठीक आहे, ते फुगे तुम्हाला फोडायचे. हा हे 2 फुगे तुम्हाला फोडायचे आहेत आणि त्या 2 फुग्यांवरती तुम्ही लक्ष केंद्रित करा. त्याच्यावरती तुम्हाला हे 2 फुगे तुम्हाला फोडायचे. ठीक आहे. हा काय ते काय आलं तुझा एकच आहे, 2 नाही ना. म्हणजे तुम्हाला नीट व्यवस्थित दिसतंय. हा ओके. चला तर तो फुगा तुम्हाला फोडायचा आहे, पण त्याआधी तुमच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली जाणार आहे. हा ती पट्टी बांधल्यानंतर एक संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही नाचायचंय, गोल गोल फिरायचंय आणि जेव्हा संगीत थांबेल तेव्हा तुम्ही जाऊन तो फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी. ओके. तर मग सुरू करूया. पण त्यासाठी ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यासाठी मी माझ्या ज्या 2 ताया आहेत त्यांना इथे बोलवतो. त्यांनी इथे यायचे. तर आता पट्टी बांधून झालेली आहे. चला म्युझिक प्लीज. नाचू किती लाजू किती कंबर लचकली, नाचू किती लाजू किती डोळ्यावर पट्टी बांधली तरी नाचताय बघा कशा. गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय. टचकली बाई बाई दुर्बी टचकली, नाचू किती. हा आता जा लवकर. आता फुगा फोडायचंय. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. हा ये पाहत ये पाहत ये पाहत ये पाहत. खाली बघा खाली बघा. हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. हा व्हेरी गुड व्हेरी गुड. शाबास. आणि एक खेळ धप्पा. क्या बात आहे. हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाते. ओ माय गॉड. ओ हो. ओके. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय तुला. खूप छान वाटतंय. त्याही झाल्या तरी काही हरकत नाही. तीही माझी एक मैत्रीणच आहे. हरकत आहे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. ताई ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे आणि त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. मी नाही काय बोललेलं आहे.
कसं वाटतंय? खूप आनंद होतोय आणि खरंच लहानपणीची आठवण आली की हे जे आपण गेम्स खेळत होतो ते इथे येऊन आपण खेळतोय आणि त्या बदल्यात बक्षीसही भेटतं, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. बरं, सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहे तू हुकमाची राणी झाली असेल? मी सगळ्यात पहिले माझ्या सासूबाईंना सांगितलं आणि तेवढ्यासाठी त्या आल्यात सुद्धा इथे. कुठे आहेत सासूबाई? अरे बाप रे, हो हो हो, त्या मात एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा.